नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ सायंकाळ सगळ्यांना. स्वयंपाक झालाय माझा. शापूची भाजी इकडे दुसरी भाजी केली आहे. नंतर इकडे मेथीची भाजी पण सकाळच्याला नीट करून ठेवली आहे. भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे. पोरींचा अभ्यास चालू होता इकडं आणि अभ्यास करता करता शिकवण्याचं काहीतरी काम चालू आहे. काय करते अनुष्का? काय नाही. आता काय केलं? बघ मम्मी, हे असं इथं असं करायचं. इथं आहे ना आपलं फ्लावर्स ठेवायचं, असं कुंडी ठेवायची. सारखं काय नाही काय चालू असतं. काय सांगू तुम्हाला, तुम्ही त्या कपाटाखाली याच्याखाली झाडलं ना बारीक बारीक, तुम्हाला कापड सापडत्याल. परत वह्या, आपल्या वहीची कागद वगैरे सगळी अशी खुसून ठेवलेली असतात कपाटाखाली, सोफ्याखाली, त्या मधल्या घरात त्या टिपवाय खाली. तर चालू असतं ह्यांचं दिवसभर सारखं काय नाही. हेअर बँड किती छान होतं, सगळं काळं झरच करून मी नाही केलं बरं का. किती चांगलं चांगलं काही बी आणा तुम्ही. हो का, किती मस्त होतं. असंही होतं, असं ठेवायचं असंही. बरं, ही त्यावरती फ्लावर्स चलू द्या बरं, त्यांचं काम चाललंय. काय म्हणते अनुष्का मग? काय नाही. काय नाही. अशी केस आणू तुझी लई लांब वाटतात. हो का, अशी कापलं त्या दिवशी लग्नात थोडी स्ट्रेट पण केली आणि थोड्या थोड्या फुट्या पण मी काल त्यांची नाही, थोडे थोडे बघ आपले एवढे कापली जरा थोडी थोडी. छान वाटत अशी केस, अशी सिल्की है ना. पण हे डोकं धुतलं की परत हे अशी 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 होणार. हे का नाही, किती सरळ केली तरी म्हणजे किती पण तिला काय काय घरगुती पण नुसके आम्ही ट्राय केले पण काहीच व्हायना. हे का नाही, ते हळूहळू जसं ती केस जाड होतील तसे ते पार्लरवाले म्हणले की हे होऊन जाते. हे का नाही, असं द्या तर छान आहे, मस्त झाले. आणि तुझं काय चाललंय माही? काय चाललं? नको कापू, ते धुतल्यावर नीट होईल. अगो हे काळच निघा नाही, किती दिवस झाले. आज तर त्यांनी शॅम्पूच्या, होय ग, शॅम्पूचं पाऊच नेऊन तिने काहीतरी केलं. अगं मला स्लाइम बनवायचं, एकच मिनिट. ऐक की, तो मी काल आणल्या होत्या, सगळ्या तोडून टाकले ते. लक्ष देत जा जरा तिच्यावर, काहीतरी करत बसते. हो का, सगळं व्यवस्थित ठेवलं होतं खुर्च्यांवरती. ही कागद ही सगळं काढून फेकून. स्टोरूम मध्ये तर तुम्ही किती पण आवरा, काय नाही काय त्यांनी आणून टाकलेलं असतंच त्यांनी काय नाही काय. असू देत. तर स्वयंपाक वगैरे झालाय माझा, त्यांचं चाललेलं तिकडं. बॅग मी म्हणलं अभ्यासच करतात इथं. एक इथं बसली होती अभ्यास करायला, एक इकडं आत बसली होती. स्टोरूम मधला टेबल काढला, त्याला वेळापत्रक ही चिटकवलं. इथं चिऊ बसली होती. बाहेर अनुष्काचा अभ्यास चालला होता. ह्यांना जरा यायला उशीर होणार आहे. ते म्हणले की आज जरा काम कम्प्लीट करूनच येतं, म्हणजे 9 पर्यंत येतील. उशीर म्हणजे तोपर्यंत आता बघूया, पोरीही जेवतील, मी थांबणार आहे जेवायची. तर असू द्या, काढला एक छोटासा व्हिडिओ. कसा वाटला काय वाटलं सांगा. बाय बाय सगळ्यांना. आणि लोणचं एक आपलं एक 7 ते 8 किलो राहिलेलं आहे. तर कोणाला ऑर्डर टाकायची असेल लोणच्याची तर टाकू शकता. 1 किलोच्या 5 भरण्या, अर्धा किलोची 3-4 भरण्या राहिलेल्या आहेत. का हे असं आपलं लोणचं आहे. लास्ट आहे, आता संपतच आलेले. आता डायरेक्ट आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच लोणचं बनवायचं आहे. तोपर्यंत नाही, मग तो थंडी वगैरे पण संपते. पण ज्याला डेली असं जेवणात लागतं त्यांच्यासाठी आहे एक 5, 6, 7च किलो लोणचं राहिलेलं आहे. हो, तर टाका ऑर्डर. आणि बाय सगळ्यांना, गुड नाईट.